Hello friends, welcome my YouTube channel. Today we are learn class 5th subject English topic on the timeline. तर मागील व्हिडिओमध्ये आपण ऑन द टाइमलाईन कालरेषेवरील फ्रेजेस हे या ठिकाणी आपण लर्न केलेल्या होत्या. मग त्या फ्रेजेस कोणकोणत्या सेंटेन्समध्ये यूज करायच्या त्यातले काही सेंटेन्स हे त्या ठिकाणी रीड केलेले होते. तर आता या ठिकाणी काही सेंटेन्स या ठिकाणी मी रीड करत आहे आणि त्यातून कोणते सेंटेन्स हे पास्ट टेन्समधले आहे, कोणते सेंटेन्स प्रेझेंट टेन्समधले आहे आणि कोणते सेंटेन्स हे फ्युचर टेन्समध्ये आहे हे या ठिकाणी आता मी एक्सप्लेन करणार आहे. मग या ठिकाणी इथं नोटबुक बुकमध्ये तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. देयर वेअर डायनासोर ऑन द अर्थ. सुरुवातीला मी हे सगळे सेंटेन्स रीड करत आहे. देयर लिव्ड अ किंग. आय गेव यू अ बुक. वी विजिटेड द झू. आय एम बिझी. आय वॉन्ट समथिंग टू रीड. शी नीड्स वॉटर. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. स्कूल स्टार्ट. I will give it back to you. He is going to play cricket. People will land on Mars. We will be in college. They will go home. We will grow old. तर या ठिकाणी हे काही सेंटेन्स दिलेले आणि आपल्याला या सेंटेन्स ही सर्व सेंटेन्स कोणकोणत्या काळातली हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. मग या ठिकाणी हे फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काळाचे जे प्रकार आहेत आणि हे जे प्रकार आहेत ते हे प्रकार कशा प्रकारे ओळखायचे हे या ठिकाणी मी लर्न करत आहे. तर माझ्या नोटबुकमध्ये तुम्ही पाहू शकतात. मी या ठिकाणी काळाचे प्रकार हे नोट डाऊन केलेले. टेन्स, प्रेझेंट टेन्स फर्स्ट, सेकंड आहे पास्ट टेन्स आणि थर्ड आहे फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स मीन वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, फ्युचर टेन्स भविष्यकाळ. मी या ठिकाणी सुरुवातीला फर्स्ट जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट टेन्स. मग जेव्हा आपल्याला वाक्य हे ओळखायचं असतं तर त्यासाठी या ठिकाणी मी काही ट्रिक हे तुम्हाला सांगत आहे. मग तुम्ही पाहू शकता की प्रेझेंट टेन्स व प्रेझेंट टेन्समध्ये सुरुवातीला वाक्यात जे दिलेलं वर्ब असतं वर्बवरून आपण काळाची ओळख ही करू शकतो. मग प्रेझेंट टेन्स या काळातील सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट. मग प्रेझेंट टेन्स जे असतं म्हणजे प्रेझेंट टेन्समधील जे सेंटेन्स असतं त्या सेंटेन्समध्ये ही खाली जी काही सहाय्यकारी क्रियापदं दिलेली ही सहाय्यकारी क्रियापदं जर त्या सेंटेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळाली तर ते सेंटेन्स प्रेझेंट टेन्समधील आहे असं या ठिकाणी आपण ओळखू शकतो. मग या ठिकाणी ती सहाय्यकारी क्रियापदं कोणकोणती आहे तर ती सहाय्यकारी क्रियापदे पुढील प्रमाणे आहेत. एम, इज, आर, हॅव, हॅज, डज आणि V1 किंवा V1 म्हणजे जे काही वर्बचे पहिलं रूप आहे जसं राईट, टॉक एक्सेट्रा. तर हे वर्ड ही सहाय्यकारी क्रियापदं जर त्या सेंटेन्समध्ये आली तर ते सेंटेन्स हे प्रेझेंट टेन्समधील आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचप्रमाणे या प्रेझेंट टेन्समध्ये कर्ते कोणते कोणते येतात तर या काळातील कर्त्याची लिस्ट. आय, ही, शी, इट, दे, वी, देअर, दिस, दॅट ही सर्व कर्ता किंवा कर्ते हे या सेंटेन्समध्ये येत असतात आणि अशा प्रकारे आपण प्रेझेंट टेन्समधील सेंटेन्स या ठिकाणी ओळखू शकतो. त्याचप्रमाणे सेकंड आहे प्रेझेंट टेन्स झाला वर्तमान काळ. वर्तमान काळातील सेंटेन्स कशा प्रकारे ओळखायचं हे या ठिकाणी मी लर्न केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील सेंटेन्स कशा प्रकारे ओळखायचं. मग भूतकाळामध्ये कर्ते कोणकोणते असतात तर पास्ट टेन्स या काळातील कर्त्याची लिस्ट. आय, ही, शी, इट, दे, वी, देअर, दिस, दॅट हे सर्व कर्ते हे पास्ट टेन्समधील सेंटेन्समध्ये येत असतात. त्यानंतर या काळात जे काही सहाय्यकारी क्रियापदं येतात ती सहाय्यकारी क्रियापदं कोणकोणती असतात तर पास्ट टेन्स या काळातील सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट. मग वॉज, वेअर, हॅड, डीड वर्बचे दुसरं रूप जसं
किंवा एक्झाम्पल, राईट हे वर्बचं पहिलं रूप आहे आणि रोट हे वर्बचं दुसरं रूप आहे. टॉक, टॉक्ड, प्ले, प्लेड आणि ड्रॉ, ड्रीव. तर पास्ट टेन्समध्ये असं वर्बची दुसरी रूपं ज्यावेळेस पास्ट टेन्समध्ये येतात त्यावेळेस ते वाक्य हे पास्ट टेन्समधील आहे असं आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. त्याचप्रमाणे वॉज, वेअर, हॅड हे वर्ड त्या ठिकाणी आले, त्या सेंटेन्समध्ये आले तर आपण म्हणू शकतो ही सहाय्यकारी क्रियापद त्या सेंटेन्समध्ये आले तर आपण त्या ठिकाणी हे सेंटेन्स पास्ट टेन्समधील आहे असं त्या ठिकाणी आपण ओळखू शकतो. आता नेक्स्ट टेन्स आहे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. मग या काळातील कर्त्याची लिस्ट. या काळात कोणकोणते कर्ते यूज करता? आय, ही, शी, इट, दे, वी, देअर, धिस, दॅट एक्सेट्रा अशा प्रकारे कर्ते या ठिकाणी यूज करत असतात. मग या काळात सहाय्यकारी क्रियापदं कोणकोणती यूज करतात? तर फ्युचर टेन्स या काळातील सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट. शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव बीन, विल हॅव बीन हे वर्ड किंवा ही सहाय्यकारी क्रियापदं जेव्हाही सेंटेन्समध्ये येतात त्यावेळेस ते सेंटेन्स फ्युचर टेन्समध्ये आहे असं आपण या ठिकाणी ओळखू शकतो. तर अशा प्रकारे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तिघेही काळ कशा प्रकारे ओळखायचे याची ट्रिक या ठिकाणी मी सांगितलेली आहे. तर ही ट्रिक यूज करून तुम्ही कोणतंही सेंटेन्स हे फाइंड आउट करू शकता आणि कोणतंही सेंटेन्स ओळखू शकता की दिलेलं सेंटेन्स कोणत्या काळातील आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काळाचे प्रकार हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.